शब्दांमध्ये हृदय चक्रधर सरांनी सुरेश भट सरांसोबत असलेले आपले अंतरंग आपल्या मनोगतामध्ये उलगडून दाखवलेले आहेत. इतकं म्हणजे हृदयाच्या आर्ततेमधून गायलेल्या सुरेश भट सरांच्या ज्या गझला आहेत त्याच शब्दांना जेव्हा हृदय चक्रधर सर आपल्या हिंदीचा काय म्हणता येईल त्याला अलंकार लिहून त्या गझलांचे सौंदर्य अधिक वृद्धिंगत करत आहेत असंच या अनुषंगाने म्हणता येईल. आणि या ठिकाणी मी आपले भाष्य व्यक्त करण्यासाठी माननीय प्रमोद काळबांडे सरांना बोलवित आहे स्टेजवर. नागपूरमधील एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते सकाळ या वृत्तपत्राचे निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आदिवासींच्या प्रश्नासाठी सतत झटणारे एक कुशल संघटक म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा आपला परिवार विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि करुणा सागर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सुद्धा झालेला आहे. आणि जर्नलिझम टू ॲक्टिव्हिझम अँड ॲक्टिव्हिझम टू जर्नलिझम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सूत्र घेऊन आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू केलेले माननीय प्रमोद काळबांडे सर यांचे खूप खूप टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. धन्यवाद सरिता मॅडम, तुम्ही मला ज्येष्ठ केल्याबद्दल. याच्यापूर्वी ज्येष्ठ नव्हतो मी, आता ज्येष्ठ झालेलो आहे. आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आणि नात्यामध्ये असलेले गझलेचे अभ्यासक हृदय चक्रधर यांनी अनुवादित केलेल्या सुरेश भट यांच्या काव्यसंग्रहाचं किंवा एकूणच गझलांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले या विदर्भ नगरीचेच नव्हे तर महाराष्ट्राचे, ज्यांचा उल्लेख सांस्कृतिक विद्यापीठाचे कुलपती असा केला जातो, असे आमचे मार्गदर्शक आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अनेक सामाजिक आणि विविध वाङ्मयीन सगळ्या चळवळीचे अग्रज ज्याला म्हणून किंवा आश्रयदाते डॉक्टर गिरीश गांधी सर, ज्यांनी गझल मगाशी उल्लेख चक्रधरांनी केला होता चक्रधरांनी की ज्यांनी सुरेश भटांचीच नव्हे तर गझल जे लिहितात विदर्भातले, महाराष्ट्रात त्यांनी इथले असतील, त्यांची गझल जी आहे त्यांच्या गायकीतून साता समुद्रपार पोहोचवलेली आहे, भारतभर पोहोचवलेली आहे. असे गझल नवाज भीमराव कांताळे सर, त्यांचं या निमित्ताने अभिनंदनसुद्धा करतो की त्यांना प्रतिष्ठेचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर सागर खादीवाला, ज्यांच्या कवितांमध्ये एक जी ताकद असते म्हणजे राजकीय भाष्य, म्हणजे एक दोन ओळीमधूनच, जसं आता हृदय चक्रधरांनी ज्या दोन ओळी इथे म्हटल्या त्यांच्या, तर त्याच्यामध्ये एक जबरदस्त अशी ताकद आहे. म्हणजे खुर्ची हलवण्याची जी ताकद असते ही डॉक्टर सागर खादीवाला यांच्या कवितांमध्ये आहे. असे डॉक्टर सागर खादीवाला सर आजच्या या कार्यक्रमाला स्टेजवर उपस्थित असलेले भीमरावजी गणवीर, सरिता मॅडमचा उल्लेख मी केलेलाच आहे. आणि या सभागृहामध्ये खूप मान्यवर मंडळी, कवितेवर प्रेम करणारी मंडळी आहे, आमची पण मित्रमंडळी आहे. कितीकांचे नाव घ्यावे, इथे निलेश भाऊ खांडेकर आहेत जे भाऊंसोबत काम करतात. इथे प्रफुल्ल उजाड्यांचा उल्लेख मी प्रारंभी इथे करतो की ते वरुड तालुक्यातून, चांदस वाठोड्यातून या प्रकाशनाला आलेले आहे. म्हणजे हृदय चक्रधरांनी विशेषतः गझल नवाज यांच्या प्रेमाखातर ते या क्षेत्रामध्ये सदैव मुसाफिरी करतात आणि त्यांच्या शेतकरी जीवनावरही जबरदस्त कविता गझला आहे. इथे ना कुणाचे खरे पीक पाणी ही गझल त्यांनी लिहिलेली आहे. शेवटी मग तुम्हाला ऐकता येईल या मैफिलीमध्ये. ते खेमरा गोयर कवी इथे बसलेले आहे. आता ज्या खालीद का शिवाजीवरून खूप वादंग होतो आहे, म्हणजे त्या नावावरून वादंग होतो आहे, तर त्याच्यामध्ये खलनायकाचा रोल करणारे जे आणि कवी जे असलेले खेमराज गोयर, कुठल्याही अँगलने ते खलनायक दिसत नाही. आज पावडर बिवडर लावून तिकडे आलेले आहेत. त्यानंतर गुंडलवार सर इथे, त्यांना आल्याबरोबर असं वाटलं की बाबा तुम्ही आज छान दिसत आहेत. वेगळ्या याच्यामध्ये फकीरचंद्र तायडे आहेत. त्यानंतर बरीच म्हणजे प्रभू सर आहे. सगळेच आमचे मित्रमंडळी, नात्यातली काही मंडळी त्याच्यामध्ये आहे आणि सगळी ही हृदय चक्रधरांवर प्रेम करणारी सगळी माणसं आहेत. आणि सुरेश भट जसे गझलांवर प्रेम करायचे, हृदय चक्रधर गझलांवर प्रेम करतात, पण हृदय चक्रधर माणसांवर सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये प्रेम करतात. आणि त्याची आजची जी उपस्थिती आहे, कारणं वेगवेगळे आहेत. तुमच्या बऱ्याच रिकाम्या जरी असल्या तरी म्हणजे वेगवेगळे विषय आज आहेत.
त्यामुळे उपस्थिती जरी भरगच्च नसली तरी इथे जी माणसं आलेली आहे ही खूप गर्दी आणि चांगली प्रेम करणारी माणसं आहेत. हृदय चक्रधरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं तर हृदय चक्रधर हे आमचे म्हणजे त्यांच्या आई जे आहे, विशेषतः आम्ही सावरगावचं आहे नरखेड तालुक्यातील, त्यांच्या आई जे आहे ह्या नरखेड तालुक्यामध्ये सावरगावला शिक्षिका होत्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. आणि त्यानिमित्ताने त्यांच्या आईसोबत माझा जेव्हा त्या आई तिथे शिक्षिका होत्या त्यावेळेस माझ्या त्या घरी राहायच्या आणि त्यावेळेस त्यांचा संबंध आला आणि त्या गोष्टीला बरीच वर्ष झालेली आहे. तर तेव्हापासून आमचा संबंध जो आहे, मी त्यांच्या आईला नंतर त्यांच्या आई आजारी जेव्हा झाल्या होत्या मी भेटायलासुद्धा गेलेलो होतो आणि तेव्हापासूनचा आमचा हा सगळा संबंध आहे. त्यानंतर सुरेश भटांच्या ज्या या एकूणच गझलांचा जो अनुवाद त्यांनी केलेला आहे, मी म्हणजे एखादा वयात आला मुलगा असो किंवा मुलगी असो तो कविता लिहायला लागतो, असा साधारणतः असा अनुभव आहे. मी पण जेव्हा किशोरवयीन होतो, थोडासा तरुण व्हायला लागलो तेव्हा मी कविता लिहायला सुरुवात केल्या. फक्त प्रेमाच्या कविता नाही लिहिल्या, पण कविता लेखनाला मी सुरुवात केली. आणि मग माझं शिक्षण झाल्यावर एक 2-3 वर्ष मी गावला होतो, बेरोजगार होतो. त्या बेरोजगारीच्या काळामध्ये काय करायचं तर मग मी इंद्रायणी गाठी कवितेसाठी नावाचं एक काव्य मासिक मी सुरू केलं. आमच्या भागातले जे सगळे नरखेड तालुक्यातले जे सगळे साहित्यिक क्षेत्रात मुसाफिरी करणारे जे लोक आहेत त्यांचं तर नाव आहे. डॉक्टर वासुदेव डहाके असतील, रवींद्र शोभने सर असतील, अजय चिकाटे होते, अशी सगळी मंडळी, दिवाकरजी काटोलचे हे होते, अशा सगळ्या मंडळींना गोळा करून, बेरोजगार असल्यामुळे पैसे नसायचे तर मी या सगळ्या लोकांकडून पैसे घ्यायचो. त्या काळामध्ये फार कमी पैसे घ्यायचो, 200 रुपये 300 रुपये, आणि ते गोळा करायला सुद्धा जायचो. तर इंद्रायणी गाठी कवितेसाठी नावाचं काव्य मासिक मी 3 वर्ष चालवलं. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो त्याच्यामध्ये की पहिल्या अंकापासून जे 3 वर्षापर्यंत मी जे अंक काढले त्या सगळ्या अंकांना प्रस्तावना, म्हणजे संपादक म्हणून मी त्याची काही प्रस्तावना किंवा संपादकीय लिहिलं नाही, या सगळ्या अंकांना प्रस्तावना लिहिण्याचं जे काम आहे ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सुरेश भट सरांनी केलं. सुरेश भटांनी आणखी काय केलं, खूप केलं. म्हणजे कवितेवर प्रेम करणारे माणूस होता तो. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यावेळेस एका लोकमत पेपरचा एक कॉलमसुद्धा कवितेचा होता, त्याच्यामध्ये खूप माझं छापलं. त्यानंतर एकदा काय झालं की मी त्याच्याकडे बसलो असताना, म्हणजे त्यावेळेस त्याला शिवसेनेच्या सरकारने त्यांना संरक्षण दिलं होतं कुठल्या तरी याच्यासाठी, म्हणजे सिक्युरिटी दिली होती. ते त्यांच्याकडे पोलीस अधिकारी जो आहे, पोलीस कर्मचारी, हा सतत बसला असायचा. त्याला मग सुरेश भट वेगवेगळे त्यांच्या खाण्याचे छंद वगैरे होता, आता ते खूप त्यांना काम वगैरे सांगायचे, हा भाग वेगळा. एक दिवस बसलो असताना त्यांच्याकडे एक साध्या वेशातला एक व्यक्ती आला आणि त्यांनी 2 पोते असा तो घेऊन आला आणि 2 पोते घेऊन आला आणि त्यांच्या रूममध्ये ठेवले. आणि मग मी पाहिलं त्या पोत्यामध्ये तर काय होतं, त्याच्यामध्ये पत्र होते. आणि तो येणारा जो बनवत होता पोस्टमन होता, तर ते काही पोस्टमनसारखा त्यांनी काही खाकी रंगाचा काही वेश धारण केलेला नव्हता. त्याच्यामुळे मला तो सुरुवातीला माणूस वाटला. मी सरांना जेव्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं की 2 पोतेभर, एका दिवशी 2 पोतेभर त्यांच्याकडे पत्र आलेली होती, म्हणजे टपाल आलेली होती. इतका मोठा माणूस हा सुरेश भट. त्यांनी माझ्यासाठी आणखी एक सुंदर काम केलं की त्यावेळेस इंद्रायणीतून मला विचारायचे की तुम्ही कसं काढतो, याचा खर्च कसा करतो, इतकं सुंदर काढतो. मी म्हटलं सर मी काही लोकांकडून पैसे गोळा करतो, मलाही माझ्याजवळ काही पॉकेट मनी माझ्या आईबाबांनी दिले. माझी आई शिक्षिका, वडील पण चांगल्या नोकरीवर होते, त्याच्यामुळे पैसा असायचाच. मग मी मागायचो की मला आई बाबा यावेळेस जरा बूट घ्यायचे आहे, तर मग बूट घ्यायसाठी 500 रुपये समजा दिले. त्यावेळेस कमी लागायचे, आता जास्त लागतात समजा, तर ते 500 रुपये मग मी इकडेच खर्च करून टाकायचो. तर हे मी जेव्हा सुरेश भटांना सांगितलं तर तेव्हा त्यांनी फोन केला डायरेक्ट अनिल बाबू देशमुख यांना, त्यावेळेस ते सांस्कृतिक मंत्री होते. आणि त्यांना सांगितलं की बा तुम्ही हा एक पोरगा तुमच्याच मतदारसंघातला आहे, काटोल मतदारसंघातला आहे, त्याला तुम्ही जाहिरात दिली पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी 10,000 रुपयाची जाहिरात मला दिलेली होती. मला 2-3 अंक काढायला उरलेली होती. सुरेश भटांसोबत मग माझा सुरेश भट सगळ्यांच्या आठवणीमध्ये आहे, स्मरणामध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटते की सुरेश भट अगदी माझ्याजवळच आहे. माझ्या घरामध्ये जर कोणाचा एखाद्या कोणत्याही कवीचा जर फोटो लागला असेल तर तो सुरेश भटांसोबतचा माझा फोटो आहे. इतकं प्रेम माझं सुरेश भटांवर, त्यांच्या कवितांवर आणि सगळं हे होतं. मी कुठे सांगत नाही, कारण सगळेच सांगतात, त्याच्यामुळे आपल्या सांगण्याला काही तेवढा अर्थ होत नाही. आणि याच्यामध्ये आता एक भाग असा आणखी सांगितला पाहिजे की साहित्य, आता मी ज्या वर्तमानपत्रामध्ये काम करतो, सकाळ सारख्या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य वर्तमानपत्रामध्ये काम करतो. आमची जी सप्तरंग नावाची जी गुरु आहे, मला दर 2-3 आठवड्यानंतर किंवा महिन्याभरानंतर गिरीश भाऊंचा फोन येतो की हे चांगलं आहे. म्हणजे सप्तरंग गुरुने खूप चांगलं कौतुक करतात, इतरही पेपरचं ते चांगलं कौतुक करतात. ते चाहते आहे सगळ्यांचे आणि प्रेरणा देणारे आहे. म्हणजे ते किती त्यांच्या
पात्रतेचा आपण उतरतो, पण ते आपल्याला सतत प्रेरणा देत असतात. माझ्याकडे खूप लोक कविता घेऊन येतात, लेख घेऊन येतात, सतत पाठवत असतात. आता याच्यामध्ये मी टीकेचा भाग नाही आहे, परंतु साहित्य हे केवळ साहित्य निर्मितीसाठी म्हणून अनेकदा केल्या जातं. म्हणजे लिहायचं आहे आपल्याला, ठरवून आपण लिहायचं आहे, छापायचं आपल्याला, नाव आलं पाहिजे. सुरेश भट या प्रकारातले होते का? तर सुरेश भट या प्रकारातले नव्हते. सुरेश भट त्यांच्या ज्या अनेक गझला आहे, आपल्या सर्वांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की अनेक गझलांचे गझला त्या अपूर्ण असायच्या, बराच काळ ते सतत लिहित असायचे. आता आपल्याकडे तर एक कवी, मी तुम्हाला नाव नाही घेणार, पण खूप मोठा कवी साहित्यिक क्षेत्रामधला आहे. रोज मला त्या कवीची एक कविता रोज तो पाठवतो आणि त्याच्या खाली कवितेची तारीख, म्हणजे त्या दिवसाची तारीखसुद्धा असते की त्या आज कविता लिहिलेली आहे आणि त्याची वेळसुद्धा लिहिली असते की 3:10 वगैरे, नाही का, अशी कवितेची वेळ पण लिहिली असते की रोज कविता लिहिणारा असा कवी आहे. मग आता जेव्हा कविता बघतो तर म्हणजे संपादक म्हणून असेल, एक कवितेचा रसिक म्हणून असेल, कवितेच्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारा म्हणून इंद्रायणी काठीसारखं काव्यमासिक, तर त्या कविता काही मला आवडत नाही, म्हणजे आणि कोणालाच आवडेल याची काही खात्री नाही. मला या निमित्ताने, या प्रकाशनाच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे, हे पुस्तक तुम्ही घेणारच आहात, वाचणारच आहात. इथल्या काही ओळीसुद्धा मी इथल्या बसल्या बसल्या वाचलेल्या आहेत. आपले जे अनुभव असतात साधारणतः, म्हणजे मी आता कुणाचं नाव घेऊ, मला नाव घेणं सार्वजनिकरित्या योग्य वाटत नाही, पण अनेक कवी जे असतात, अनेक साहित्यिक असतात, त्यांची पहिली किंवा दुसरी किंवा खूप झालं तर जास्तीत जास्त तिसरी जी कलाकृती असते ही वाचकांच्या स्मरणामध्ये राहते. परंतु त्याच्यानंतर मग ते कवी होण्याच्या अट्टाहासापोटी, साहित्यिक म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये राहण्याच्या अट्टाहासापोटी जे सातत्याने अनुभवहीन लेखन ज्याचं असेल ते सतत लिहित राहतात. मला असं वाटतं की आपल्यामध्ये जे आहे, जे पोटेन्शियल आहे किंवा जे आपण जगलेलो आहे, जे आहे हे सगळं आपण लिहिलेलं पाहिजे. जे प्रकाश दुलेवाले आहे, मगाशी मी नरेंद्र माहुरकर यांच्या विषयीचा उल्लेख केला. नरेंद्र माहुरकर आपल्या नागपूर शहरातले असे एक लेखक, कवी, साहित्यिक आहे की त्यांनी कार्गोची कंस नावाचा विस्थापनावरचा एक पुस्तक काढलेलं आहे आपल्याकडे. आणि हे असे स्मरणात राहणे. मला किशोर कवठेचा इथे उल्लेख करावासा वाटेल की त्यांनी दगान नावाचा कविता संग्रह काढला आहे की ज्याच्यामध्ये दगान म्हणजे वणी आणि चंद्रपूर भागामध्ये ज्या खाणी आहे, त्या खाणीमधून होणाऱ्या नुकसानाचं चित्रण जे आहे, हे चित्रण त्यांनी त्या दगान या काव्य. आणि तुम्ही मग अशा काही कविता असेल, विशेषतः मला नारायण सुर्वेचं नाव इथे घेतलं पाहिजे की नारायण सुर्वेनी जे काही 4-5 पुस्तकं त्यांनी, जाहीरनामा असेल, ऐसागामी ब्रह्म असेल, माझे विद्यापीठ असेल, हे जे काही लिहिले तर हे मनामध्ये घर करून राहणार आहे. आता मी ज्या क्षेत्रामध्ये, जसं मगाशी सरिता मॅडमने उल्लेख केला की मी आदिवासी भटकीमुक्त या लोकांसोबत मी साधारणतः त्यांच्याविषयी लिहितो, काम करतो. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण, म्हणजे अनुभूती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता हे निर्माण कसं होणार? कारण जसं आपण शिकलेलो आहे, म्हणजे मी माझ्या कुटुंबातला दुसऱ्या पिढीतला शिकलेला आहे. माझी आई शिकलेली होती, मी शिकलेलो होतो, माझी आजी शिकलेली नव्हती. या पिढ्यांमधले लोक अजूनही शिकण्याच्या प्रोसेसमध्ये पूर्णता यायचे आहे. जसं आता मी काशीनाथजी सावंत म्हणून आहे, त्याचा मुलगा चंदन सावंत आहे, हा भराडी समाजाचा. भराडी समाज म्हणजे काय की आपल्याकडे जे भगवे कपडे घालून येतात, कधी कधी त्या गाड्या घेऊन येतात, त्याच्यामध्ये एका साईबाबाचा वगैरे मूर्ती असते, आपलं भविष्य सांगतात, आपल्याला खडे विकण्याचा प्रकार करतात, भविष्य सांगून थोडी भीती दाखवून खडे बिडे विकण्याचा प्रकार करतात. तर यांनी जर समजा लिहिलं उद्या तर किती म्हणजे असं फर्स्ट हँड त्याला म्हणता येईल की जे अजून आलेलं नाही आहे. तर हे असं साहित्य निर्माण होऊ शकते. इथे नागपूरला लक्ष्मणराव शुक्ला म्हणून भंगी मेहतर, सुदर्शन वाल्मिकी आणि मखियार समाजाचे उपेक्षित दलितवाद नावाची संघटना काढलेले भंगी समाजाचे व्यक्ती आहे की जे सुरुवातीला त्या गटारमध्ये उतरायचे आणि ते सगळं गटार साफ करायचे. 26 वस्त्या नागपूर शहरामध्ये या सुदर्शन वाल्मिकी भंगी मखियार लोकांचे आहेत. त्यांनी जे उद्या जेव्हा लिहायला लावलं, म्हणजे गटारमधून माणूस निघाला आणि मग पुस्तक घेतला आणि त्याचे सगळे अनुभव लिहायला लागला, तर किती उत्तम आणि दर्जेदार साहित्य होऊ शकेल की जे आपल्याला खऱ्या अर्थाने, मला असं वाटतं की जीवन जाणीवेचं जे साहित्य आहे ते होऊ शकेल. मला एक आणखी गडचांदूरचे आमचे सहकारी जे आहे, त्यांचं नाव विठ्ठलराव कुसळे आहे, ते वडार समाजाचे आहे. म्हणजे त्यांनी आयुष्यभर दगड फोडण्याचं काम या रस्त्यांवर केलेलं आहे. दगड फोडून आपले मुलं बाळं शिकवण्याचं काम केलेलं आहे. त्यांची मुलगी आता चांगली शिकलेली आहे. हे जेव्हा लोक आपल्या आजूबाजूचे जेव्हा लिहायला लागतील की ज्यांनी त्यांचं एक जीवन जगलेलं आहे, ते जीवन जगलेलं जे जीवन आहे, जे विदारक आहे, जे विषण्ण करून सोडणारं असं जे जगणं आहे,
हे जेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जेव्हा शब्दबद्ध होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या साहित्य क्षेत्रामध्ये आणखी मोलाची भर पडेल असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते की फक्त या लोकांना लिहितं करणे, या लोकांचे अनुभव आपण त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा त्यांनी स्वतः लिहायला जर सुरुवात केली तर मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये मोलाची भर पडेल आणि मग कुणालाही माझ्याकडे किंवा कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये कविता पाठवण्याची गरज पडणार नाही, कुणालाही स्वतःचा लेख पाठवण्याची गरज नाही. म्हणजे आम्हालाही आमचे रकाने भरण्यासाठी आम्हाला पण आमचे रकाने रोज भरावे लागतात. जसं मला 20 पेजेस जर भरायचे आहे रोज मला पण साहित्य लागतं, तर मग मला हे अस्सल आणि जिवंत जे साहित्य आहे हे मिळेल. या निमित्ताने मी हृदय चक्रधरांचं अभिनंदन करतो. मी अजून हा काव्यसंग्रह पूर्ण वाचलेला नाही. आज सकाळमध्ये याच्याविषयी एक बातमी पण आपण सुंदर केलेली आहे, तुम्ही जरूर वाचा. मी पण वाचतो. 1-2-3 गझला मी इथे चाललेल्या आहेत आणि अनुवाद मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे. आपल्याकडे खूप दर्जेदार अशी साहित्य निर्मिती झालेली आहे, त्याचा पण अनुवाद करून वेगवेगळ्या भाषांमध्ये जर आपण ते पोहोचवलं तर याचा जो रसिक आहे, याचा जो वाचक आहे, याचं वर्तुळ जे आहे विस्तारण्यामध्ये खूप मोठं काम होईल. मी या निमित्ताने हृदय चक्रधर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं शिवधनुष्य शब्द वापरावा का तर वापरावा. तो शिवधनुष्य त्यांनी एक पेललेला आहे. याच्यावर कदाचित हृदय चक्रधरांवर मी निश्चितच सांगतो की दोन्ही बाजूनी म्हणजे टीका पण होईल याच्यावर की बाबा हे जमलेलं नाही आणि कौतुक पण होईल. तर मला असं वाटतं की हृदय चक्रधरांनी या दोन्हीही नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसेल याप्रमाणे त्यांनी टीका जरी झाली, कौतुक जरी झालं तर त्यांनी त्यांचं पुढचं लेखन सुरू ठेवावं. आपल्यावर प्रेम करणारी खूप मंडळी या सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये मुसाफिरी करतात. या सगळ्यांच्या प्रेमापोटी आपण लिहितं झालं पाहिजे. आपणालाही मी विनंती करतो की सकाळमध्ये जर आपल्याला काही लेखन करता आलं तर मी छापायला प्रकाशित करायला तयार आहे, परंतु ते आपलं कल्पना विलास करून लिहिलेलं नसेल याची आपण खात्री द्यावी. ते आपले जिवंत अनुभव जर असले तर जिवंत अनुभव मी या निमित्ताने आपल्या वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी मी तयार आहे. मला इथे बोलवलं या सगळ्या मान्यवरांसोबत, दिग्गजांसोबत जे या क्षेत्रामधले अत्यंत महत्त्वाचे विदर्भातले, महाराष्ट्रातले नावं आहेत आणि मला यांच्यासोबत बसण्याची संधी हृदय चक्रधर यांनी दिली, त्याबद्दल मी हृदय चक्रधर यांचं मनपूर्वक आभार मानतो. मी बसणार आहे इथे. फक्त 4 वाजता माझी गुगल मीट आहे, तर ती करण्यासाठी बाहेर जाईल. एक 15 मिनिटाची आहे आणि मग पुन्हा मी एक 15 मिनिटांनी पुन्हा येईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. अतिशय सुंदर, सजग, सरळ शब्दामध्ये आदरणीय प्रमोद काळबांडे सरांनी या ठिकाणी आपले धाराप्रवाह विचार व्यक्त या ठिकाणी केलेले आहेत. सुरेश भट सरांची एक गझल सहज आपल्या ओठी येते, जशी की सहज गुणगुणताना मेहंदीच्या पानावर मनाजो गझला आणि त्याच सुंदर शब्दामध्ये सुद्धा हृदय चक्रधर सरांच्या सुद्धा तितक्याच सहजतेनं ओठी येतील अशी ही गझल की मेहंदी के पत्तों पर मन मेरा झूमता है, जाने के पंखुड़ी को मन तेरा चलता है. सहजच हे सरांचा काव्यसंग्रह सुद्धा लोकप्रिय होईल अशीच या ठिकाणी शुभेच्छा आपण व्यक्त करूया. यानंतर वनराईचे जे विश्वस्त आहेत डॉक्टर गिरीश गांधी. डॉक्टर गिरीश गांधी हे विदर्भातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. वनराई ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत आणि पर्यावरण संरक्षणासाठी ते अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. भारत सरकारचा इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार, जाकीर हुसेन मेमोरियल राष्ट्रीय पुरस्कार, संत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. बंधुता सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार हा बंधुता परिवाराने सुद्धा त्यांना पुरस्कार प्रदान केला आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर गिरीश गांधी यांच्या नावावर डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार दिला जातो आणि जे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतात अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. तर सर गिरीश गांधी सर अध्यक्ष आहेत आपल्या कार्यक्रमाचे. जनरली असते काय की अध्यक्षांनी शेवटी बोलायचे असते, पण सरांना
असल्यामुळे अध्यक्षीय भाषण आताच या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकायचे आहेत. तर टाळ्यांच्या गजरात सरांचे आपण स्वागत करूया. गिरीश गांधी सर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करत आहेत. आज सर्वांनीच उल्लेख केलेला आहे, क्रांती दिवस आहे. क्रांती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. ज्या काही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या दृष्टीने रक्षाबंधनाचा आजचा सण फार महत्त्वाचा असतो. आज देशामध्ये जी काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये अवस्था आहे ती आपण सर्व दिवसाढवळ्या पाहतो. दररोज वर्तमानपत्रात नको असणाऱ्या बातम्या त्या संदर्भात येतात. तर कमीत कमी इथे जे आपण सर्व भाऊ म्हणून घेतो सर्वांना, त्यांनी तरी ही दक्षता घ्यायला हवी की माझ्यासमोर कोणत्याही बहिणीचा अवमान होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत प्रेम आहे आणि विदर्भाचं खऱ्या अर्थाने जे भूषण आहे, विदर्भाचा गौरव आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या एकंदरीत कर्तृत्वामुळे ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर 7 समुद्रापलीकडे सुद्धा अतिशय उत्कृष्ट गझल नवाज ज्यांना म्हणतो आपण गझला सादर केलेल्या आहेत, ते माझे लहान बंधू आदरणीय भीमरावजी पांचाळे, आमच्या वहिनी सौभाग्यवती गीता वहिनी, व्यासपीठावर उपस्थित सकाळचे संपादक ज्यांनी नाही म्हणता पुष्कळ चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. आणि आता मी गेल्यानंतर जे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत, मी स्थानापन्न करून चाललो. आणि सागर खादीवाला हे शहरातलं एक मोठं अफलातून व्यक्तिमत्व आहे. स्वतःच्या सर्व दुःखांवर पांघरून टाकून या मोर भवनमध्ये जर हे जिवंत ठेवलं असेल मोर भवन, तर त्याचं श्रेय फक्त त्यांना आहे. ते डॉक्टर सागर खादीवाला ज्यांच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ते हृदय चक्रधर, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय भीमरावजी, सरिता मॅडम, सभागृहात उपस्थित आदरणीय कुलसंगेजी, प्रल्हाद सोनावणेजी, वनराईचे सचिव निलेश खांडेकर आणि ज्यांची नावं प्रमोदने घेतली ते सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींना, सुरेश भटांच्या संदर्भातल्या माझ्याही अनेक आठवणी आहेत. फक्त एक आठवण सांगतो भीमरावजी की त्यांना अमरावतीवरून नागपूरला आणण्यामध्ये माझं योगदान आहे. मी आणि श्रीकृष्ण चांडक जे महासागरचे संपादक आहेत, मालक आहेत, आम्ही दोघंही गेलो त्यांची विनवणी करायला की तुम्ही संपादक म्हणून नागपूरला या. आणि त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि अनेक वर्ष इथे राहिले. त्याच्या आधी माझा त्यांचा परिचय होता. PG देशमुख, गिरीश राठी म्हणून होते अमरावतीला, कार्टुनिस्ट होते, साहित्यिक होते. त्या सर्वांच्या सान्निध्यामुळे प्रभाकर सिरास विशेष करून या सर्वांमुळे माझा त्यांचा अतिशय घरोब्याचे संबंध होते. फार विस्ताराने काही मी सांगणार नाही त्या बाबतीमध्ये. तर ते सुरेश भट, लोकनाथ यशवंत दिसतो आता इथे, तरी त्यालाही नवीन आता पुरस्कार मिळालेला. पुरस्कार म्हणजे त्याची नोंद घेतली आहे त्याच्या कवितेची, तर त्याचंही अभिनंदन करू आपण सर्वांच्या वतीनं. लोकनाथ यशवंत, तर सुरेश भट यांच्या पुष्कळ आठवणी आहेत. अनेक गझलांचा आपण तिथे उल्लेख करू शकतो. भाऊसाहेब पाटणकर आणि सुरेश भट या दोघांनी मराठीची जी काही गझल आहे ती गझल एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब पाटणकरांचं मला नेहमीच भीमरावजी कौतुक वाटलं की वाघांची शिकारी करणारा माणूस आणि क्रिमिनल लॉयर म्हणून मान्यता मिळालेला माणूस, जे ज्याचा क्रूरतेशी संबंध आला आणि इतक्या भावुकतेने तो गझला लिहित होते, ते म्हणजे किती त्यांची वेगळी थोरवी असली पाहिजे.
सुरेश भटांनी तर मग तो टंक खूपच पुढे नेला. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आपल्याला विदर्भीयांना अतिशय अभिमान वाटला पाहिजे. भीमराव पांचाळे त्यातलं व्यक्तिमत्व आहे. आपण अनेक गोष्टी करतो, म्हणजे माझ्या सकट सर्वांनी विचार करावा की त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा, आणि अतिशय चांगला मोठा पुरस्कार आहे. एक विदर्भाचा माणूस त्या ठिकाणी त्याला रिकग्नाइज करण्यात येते, आणि आपण मात्र विदर्भातले लोक त्याची दखल घेत नाही. हे काही आपलं चांगलं लक्षण नाही. मी माझ्या सकट सांगितलं, म्हणजे माझी त्याच्यामध्ये चूक आहे. त्यांना मी पत्र पाठवलेलं आहे, पण त्यांना ते मिळालं की नाही मिळालं मला माहीत नाही. तर अशा पद्धतीनं जे कोणी साहित्यिक प्रतिभा संपन्न असतील, यू डिझर्व मच मोर दॅन. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मी भीमरावजींच्या संदर्भात सांगू शकतो. आणि अतिशय एका खेड्यातून आलेला माणूस, मोर्शीच्या जवळ, तिथे माझंही गाव आहे वरून, आणि त्या मतदारसंघातून मी निवडणुकी लढवली आहे 1978 साली. तर त्या मतदारसंघाशी माझं एक वेगळं नातं आहे, आणि तिथून भीमरावजी येतात याचं मला थोडं विशेष, म्हणजे मला किती तुम्ही आता प्रादेशिक वादावर बोलतात, ते गावचा माणूस वगैरे म्हणून तुम्ही दोष देऊ शकता मला, पण आहे ते प्रेम, त्याला काही उपाय नाही. तर अशा पद्धतीनं या सर्व लोकांनी ज्यांनी विदर्भासाठी काही करण्याचा प्रयत्न केला आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, तोच खरोखर आपल्या अभिमानाचा विषय असतो. हृदय चक्रधराविषयी काय बोलावं. खूप धडपड करत राहतो हा माणूस. दिसायला लहान आहे, पण कर्तृत्व खरोखर मोठं आहे. फक्त शिस्त पाळत नाही. मी 1:30 वाजता आलो, मला 1:30ची वेळ दिली, आणि तो हुशार एवढा आहे की भीमरावजीला त्यांनी 2ची वेळ दिली. म्हणजे माझ्यावर अन्याय केला. अलीकडे गांधींवर सर्वच अन्याय करतात. तर 1:30 वाजल्यापासून मी इथे आहे. 3 वाजताची आमची एक मीटिंग फार आधीपासून ठरलेली होती. आमचे निलेश खांडेकर तिकडे फोन करून सांगतात की अर्धा तास 10 मिनिट, म्हणजे पुढाऱ्यांचं जसं असते तसं आज माझं सुरू आहे. तर अतिशय धडपड करणारा हा माणूस आहे. चांगलं काम करतो, आणि वेगवेगळ्या लोकांना एकत्रित करण्याचा त्याचा छंद आहे. माणसांशिवाय तो राहू शकत नाही, अशी त्याची म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधले जे कोणी काम करणारे लोक असतील त्यांना तो जमा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी सांगितलं की त्याला दिलेली जी काही रक्कम होती पुरस्काराची, त्याच्यातून त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. मला जर सांगितलं असतं तर मी वेगळे त्याच्यासाठी निधी उपलब्ध केला. तर अशा पद्धतीनं काही स्वतःजवळ नसताना सुद्धा अनेक लोक असे असतात की खूप प्रतिभासंपन्न असतात, परंतु आपली प्रतिभा दुसऱ्यांच्या उपयोगी पडत नाही. मग तो एक याने चालत असतो माणूस की ज्याला आपण म्हणू की स्वतःपुरता तो विचार करत असतो, दुसऱ्यांच्या संदर्भात त्याला विचार करायला वेळ नसतो. स्वतःचं करिअर घडवणारे अनेक लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, पण मी मिळवलेलं जे काही ज्ञान असेल, मला जे काही थोडंफार अवगत असेल, त्याच्यातून मी नवोदितांना काही दिलं पाहिजे, नवोदितांसाठी काही केलं पाहिजे, अशा आशयाची भूमिका घेणारे फार थोडे लोक नागपूर शहरामध्ये मला दिसतात. अलीकडच्या काळामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये तसं झालेलं आहे, पण तसं होऊ नये यासाठी धडपड करणारा हा अतिशय धडपडी माणूस आहे. अनेक गोष्टी काही म्हणजे सुरेश भटांच्या कवितेच्या 2 ओळी मला आठवतात आता. मनासारखे जगावयाचे किती किती छान बेत होते, मनासारखे जगावयाचे किती किती छान बेत होते, कधी कुठे कुठे मी जात होतो, कधी कुठे कुठे दैव नेत होतो. अशा पद्धतीनं अनेक लोक या याच्यामध्ये गुरफटत जात असतात. प्रत्येकाचं एक वेगळं असते, आणि मी यांच्याशी चर्चा करत होतो. फक्त माझी एवढी सूचना आहे की जे काही करायचं असेल ते उत्तमही राहिलं पाहिजे. किती आपण पुस्तकं लिहिले, किती साहित्याची निर्मिती केली हे महत्त्वाचं आहे, पण त्याचा दर्जा काय आहे याचंही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर समजा हिंदीच्या संदर्भात असतील तर दोघंही जाणकार आहेत. जे सागर खादीवाले हिंदीचे जाणकार आहे, हिंदी आणि उर्दूचे.
आणि विवराजी स्वतः हिंदी आणि उर्दूचे अतिशय चांगले जाणकार आहेत. तर अशा लोकांकडून जर आपण मार्गदर्शन घेतलं तर जे काही आपण प्रोडक्शन आपण होत असते आपलं ते अधिक चांगले दर्जेदार होऊ शकते. एवढंच माझं म्हणण्याचा आशय आहे. तर हेडिंगमध्ये चूक आहे, यलगार आहे, यलगार पाहिजे, हे काय तर यलगार झाला. यलगार माझ्या माहितीप्रमाणे हिंदी किंवा उर्दूमध्ये शब्द नाही, मी परत ते दुरुस्त करते, आधा ला पाहिजे, अर्धा ला पाहिजे. तसा तो ओरिजिनल तुर्की शब्द आहे, पण तो घा आहे, यलघा. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला समजा शब्दांचं जर महत्त्व आपण समजून घेतलं आणि तुम्ही जे हेडिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर चूक असेल तर, नाहीतर माझा शिष्टपणा समजा, कारण मी काही त्याचा अभ्यासक नाही, पण जेवढं थोडंफार मला कळते त्याच्या आधारे मी हे सांगतो. मी विचारलं भीमरावजींना की असं मला वाटते की हा यलगार शब्द हिंदीत नाही आहे, उर्दूत असेल की काही म्हणजे जानकारी नाही. तुर्की शब्द आहे ना, तुर्की शब्द आहे. तर अशा पद्धतीनं जर समजा आपण लक्ष दिलं विशेष, तर मग त्यातून नाहीतरी आपण मेहनत तेवढीच येतो. प्रतिभा तुमच्याजवळ आहे, ही प्रतिभा जर आणखी चांगल्या पद्धतीनं उजागर होऊ शकत असेल तर आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक असतात, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचं जर आपण काही माहिती घेऊन, हे पत्रकारांसाठी नाही, मी हात जोडून सांगतो सर्व पत्रकारांना जे उपस्थित असतील, हे सर्व आपल्या घरचे माणसं आहेत, कुटुंबाचे माणसं आहेत, म्हणून हा डिस्कशनचा मुद्दा आहे. तर अशा पद्धतीनं एक धडपड करणारा हृदय चक्रधर, मला खरोखर म्हणजे त्यांनी थोडंसं काय लिहिलं मला माहीत नाही, पण तो जिवंत आहे की नाही असं नाही, त्याला काही झालं आहे की नाही असं मी लिहिलं असेल कदाचित. तो जिवंत आहे की नाही, तो जर कार्यक्रमाला उपस्थित नसेल तर मला खरंच काळजी वाटत असते की आज का नाही हृदय, काही प्रकृती वगैरे खराब आहे का. मी एक दोन लोकांना विचारत असतो, त्या हृदय दिसत नाही. म्हणजे इतका पर्टिक्युलर तो दुसऱ्यांच्याही कार्यक्रमात राहतो. नाहीतर अनेक महाभाग असे असतात की स्वतःचा कार्यक्रम उठवून घ्या, दुसऱ्यांच्या कार्यक्रमाशी आपल्याला काही घेणं देणं. आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी यावं ही अपेक्षा असते, पण दुसऱ्यांनी जर त्यापेक्षा चांगला कार्यक्रम आयोजित केला तर तिथे जाण्याची आपण तसदी घेत नाही. ही समाजाची सर्व क्षेत्रातली मानसिकता झाली आहे. जितकी यलगारची किंवा एल्गारची गरज समाजाला याच्या आधी नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त समाजामध्ये आज एल्गारची गरज आहे. वेगवेगळे प्रश्न इतके भेडसावत आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा सर्वांनी आज ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी चिंतन करायची गरज आहे आणि काहीतरी भूमिका घेण्याची गरज आहे. अनेक बाबतीमध्ये आपण हे राजकारण, मी राजकारणाच्या संदर्भात म्हणत नाही, पण एक नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी असते, पार्टिसिपेशन ऑफ पीपल जे व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, ते पार्टिसिपेशन दिवसेंदिवस कमी होत आहे. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून जे काही प्रश्न बाबासाहेबांना भेडसावत होते, क्रांती दिनाचा दिवस आपण स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचा आहे, पण बाबासाहेबांच्या माध्यमातून या महामानवाने अनेक लोकांना, ज्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम केलं. आणि त्यांच्या मुशीतून तयार होणारे हे सर्व आहे, भीमरावजी असतील, आमचं हृदय असेल, किंवा मग सुरेश भटांचं सर्व साहित्य जर आपण पाहिलं तर सामाजिक प्रश्नांना भिडणारं साहित्य आहे. त्या माणसाची तर कमालच आहे. म्हणजे मेहंदीचं ते कविता लिहिणारा किंवा गझल लिहिणारा, काळ रात्र झाली, अशा पद्धतीनं एक एल्गार पद्धतीनं लिहिणारा, दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये आहे. सामाजिक प्रश्नांची जाण आहे, प्रेमाचा हळूवार आहे, आणि एकंदरीत तो अस्वस्थ राहिला, आयुष्यभर अस्वस्थ राहिला. तर त्यांच्या कवितांचं आज हिंदीत रूपांतर होणं आपल्या इथे एक आणखी चांगली गोष्ट आहे. आपल्या काकोडच्याच मुलीने केली, वैकुंठ इंगळेच्या मुलीने, मीनाक्षीने सर्व गझला इंग्रजीमध्ये केल्या. त्याचं प्रकाशन माझ्याच असतं. जे ग्रामीण भागामध्ये जी साहित्याची सेवा होते त्याच्यासाठी मी उदाहरण देतो. सुरेश भट इंग्रजीत आले, हिंदीत आले,
याच्यासाठी आणखी कोणती आनंदाची गोष्ट असू शकते? ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त होऊ शकतात, पण हे प्रयत्न मात्र कोणी करत नाही हृदय चक्रधाराचे. तर हे प्रयत्न फार मोलाचे आहे, फार महत्त्वाचे आहे. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुमच्या सर्व याच्यामध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत, मी 78 वर्षाचा झालो असं तर ते चांगले राहत नाही मागच्या 3 वर्षांपासून, म्हणून मी काही जाणार आहे असं नाही. पण जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. कारण तुम्ही चांगलंच करणार. हृदय जर बिघडलं तर काय चांगलं राहील? हृदय कधी कोणी खराब होऊ देत नाही. हृदयाची दक्षता आपण घेतली पाहिजे. नागपूरचा तो हृदय आहे, परंतु ते हृदय आपण चांगल्या पद्धतीने ठेवलं पाहिजे, त्याची निगा राखली पाहिजे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कमीत कमी आपण एवढं तरी करू शकतो. आज हे पुस्तक विकत घ्यावं प्रत्येकाने. आपल्या विदर्भामध्ये ही संस्कृती नाही. विकत पुस्तकं वगैरे विकत घेणं हे आपल्याला जमत नाही. म्हणजे मी नाट्य परिषदेचा 12 वर्ष अध्यक्ष होतो भीमरावती. कोणतंही नाटक आलं मुंबईचं, भाऊ जरा 2 तासात जमून द्या, म्हणजे तिकीट घेऊन नाटक नाही पाहायचं, पुस्तक विकत घेऊन पुस्तक नाही वाचायचं. ही मानसिकता आपली आपण बाजूला ठेवली पाहिजे. सरते शेवटी तो आपल्या सर्व याला चिमटा घालून हे सर्व उद्योग करत असतात. आता इतके म्हणजे 1 मॅन आर्मी आहे भीमरावजी, 1 मॅन आर्मी. तसं हृदय एकच असते, तसं 1 मॅन आर्मी आहे. जे स्वतः हे करणे, स्वतः निमंत्रण देणे, स्वतः पत्रिका छापणे, स्वतः सर्वांच्या घरी जाणे आणि इथे आल्यानंतर सर्व काही करणे, बॅनर लावण्यापासून तर सर्व व्यवस्था. तर अशा पद्धतीचे काम करणारे लोक फार कमी आहे समाजात. त्याही संदर्भामध्ये हृदयजी जे काही करत आहेत त्याचं मला खरोखर मनापासून कौतुक आहे. त्यांचं मी मनापासून सर्व नागपूरकरांच्या वतीनं, वैदर्भियांच्या वतीनं आणि सर्व मराठी गझलकारांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या साहित्यिक प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आणि मी मला गावं लागत आहे म्हणून मी सर्वांची माफी मागतो, विशेष करून भीमरावजींना. आपल्या ते आज पाहुणे आहेत, आपले विदर्भाचे जरी असले तरी आज आपले पाहुणे आहेत. त्यांना न ऐकता जाणं किंवा सागरला सागर खादीवाल्यांना न ऐकता जाणं ते मला खरोखर मनापासून बरं वाटत नाही. पण तिकडेही सुद्धा जाणं बरं नाही, म्हणून परवानगी मागतो. आणि अध्यक्ष आहेत खूप खूप धन्यवाद सर. सरांनी आत्ताच आपले विचार व्यक्त केलेले आहेत या ठिकाणी. सर म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ज्यांना स्वातंत्र्य मिळालेले नव्हते अशांच्या पंखात बळ देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि तेच बळ आज आपल्या सर्वांच्या पुढे दिसत आहे. तसेच सरांनी हृदय चक्रधर सरांना नागपूरच्या सांस्कृतिक जीवनाचे आधारसुद्धा म्हटलेले होते. तर सरांच्या यशस्वीतेसाठी, हृदय चक्रधरांच्या यशस्वीतेसाठी खूप खूप मंगल कामना आपण करूया. आणि त्यानंतर मी डॉक्टर सागर खादीवाला यांना आमंत्रित करेल. सरांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी मी सांगते आहे. सरांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यापैकी गजलों का ताजमहल, मोम की मीनार, डॉक्टर सागर खादीवाला के हायकू इत्यादी संस्थागत गतिविधी आहेत त्यांच्या. अशा की अध्यक्ष आहेत ते रचना साहित्यिक सांस्कृतिक संस्थेचे, साहित्य मंत्री आहेत विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूरचे, कार्यकारिणी सदस्य आहेत ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर केंद्राचे. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा ते सन्मानित आहेत. पद्मश्री अनंत गोपाल शेवडे हिंदी सेवा पुरस्कार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे मिळालेला आहे. त्याचप्रमाणे राम गोपाल माहेश्वरी स्मृती साहित्य सेवा पुरस्कार विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूर इथून मिळालेला आहे. सारथी पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित आहेत. नवरत्न पुरस्कार सुद्धा त्यांना सनराईज पीस मिशनतर्फे मिळालेला आहे. विदर्भ गौरव पुरस्कार राजे राघोजी महाराज भोसले प्रतिष्ठानतर्फे त्यांना मिळालेला आहे. तसेच प्रतिष्ठित नागरिक सन्मान हा पुरस्कार नागपूर महानगरपालिकेतर्फे सुद्धा त्यांना मिळालेला आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव सन्मानाने सुद्धा ते सन्मानित झालेले आहेत. तसेच प्रकाश देशपांडे कुशल संघटक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यांची अनेक उपलब्धि आहेत, जैसे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई के सदस्य के रूप में 2 बार उनकी नियुक्ति हुई है.
अक्षर प्रकाशन द्वारा 152 पुस्तकों का प्रकाशन हुआ है। दैनिक नवभारत के सभी 13 संस्करणों में विगत 32 वर्षों से दैनिक शब्द पहेली का प्रकाशन अब तक 11,000 से अधिक पहेलियों का प्रकाशित हुए हैं। टेलीफिल्म दिशा और कफन में अभिनय किया है। आकाशवाणी के प्रतिष्ठित सर्वभाषा राष्ट्रीय कवि सम्मेलन में वो आमंत्रित हुए हैं। विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिति वर्धा के स्वर्ण जयंती समारोह के अवसर पर आयोजित अंतर्राष्ट्रीय हिंदी कवि सम्मेलन में काव्य पाठ किया है। अखिल भारतीय कवि सम्मेलनों में सहभाग व मंच संचालन, नवलेखकों को पहचान व प्रोत्साहन देने के उद्देश्य से विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन में लगातार 12 वर्ष तक साप्ताहिक कार्यक्रमों का संयोजन व संचालन उन्होंने किया है। तर असे हे अनेक पुरस्काराने सन्मानित आणि अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेले डॉक्टर सागर खादीवाला सर यांचे आपण कायमच्या गजरात स्वागत करूया आणि सरांचे विचार आपण या ठिकाणी ऐकूया। अभी अनुपस्थित कार्यक्रम के अध्यक्ष हमारे भाई डॉक्टर गिरीश गांधी जी, आज की सत्कार मूर्ति हमारे छोटे भाई प्राध्यापक हृदय चक्रधर जी, ये बड़ी खुशी की बात है कि आज हमारे, मैं जानबूझ के हिंदी बोल रहा हूँ, सब मराठी चल रहा था ना, मुझको लगा वो बम्बई वाले की तरफ से मराठी में बोल रहे हैं, हम तो बोलते हैं हिंदी में। तो बड़ी खुशी की बात है कि जाने माने गजल नवाज श्री भीमराव तोगाड़े जी हमारे बीच यहाँ उपस्थित हैं। इसी प्रकार काड़वाने जी भी उपस्थित थे, आएंगे थोड़ी देर में। बहुत अच्छा संचालन कर रही सरिता जी, भीमराव गणवीर जी और यहाँ उपस्थित भाई लोकनाथ यशवंत। लोकनाथ जी, आपका नाम ले रहा हूँ मैं, असल में आज उन्होंने यहाँ होना चाहिए था, मैंने वहाँ होना चाहिए था, कभी भी गड़बड़ हो जाती है। और तमाम यहाँ पे साहित्यिक मित्रों, दरअसल नागपुर की पहचान जिन बिंदुओं से है उनमें से एक बहुत महत्वपूर्ण बिंदु सुरेश भट्ट है। मैं हिंदी अकादमी का जब मेंबर था, एक बार हमारा डेलीगेशन लता मंगेशकर जी से मिलने गया। जब वहाँ गया, उन्होंने मुझसे पूछा सुरेश भट्ट जी कैसे हैं। यहाँ तक की बात यानी बहुत नज़दीक रिलेशन थे। और सुरेश भट्ट जी एक ऐसा व्यक्ति जिसने साहित्य के क्षेत्र में अपना एक लिखने के बारे में छोड़ दीजिए, लेकिन एक नई विधा को जो कम थी मराठी में, गज़ल विधा, उसको मराठी में प्रतिष्ठित करने का जो महान काम किया है वो सुरेश भट्ट जी ने। और बहुत अलग किस्म का व्यक्ति, ये हमारा सौभाग्य है कि यहाँ सभी को उनके सानिध्य का अवसर मिला, हमको भी मिला। हमने तो हमारे 2 व्हीलर पर उनको बाकायदा चलाया। अब उतने भारी व्यक्ति को हमने कैसे चलाया ये हम जानते हैं। उनकी तमाम बातें हमने बहुत अच्छे जानी। उनकी सनक जिसको बोलते हैं कि कवियों कलाकारों में होती है, उसको भी हमने झेला। बड़े अशोका होटल जैसे होटल में साथ में खाना खाया। बहुत सारी ऐसी बातें कार्यक्रमों में मंच में शरीक हुए। एक विलक्षण व्यक्ति, उसी तरह विलक्षण उनका लेखन और गज़ल जो उन्होंने कही है मराठी में, सच में, क्योंकि एक परंपरा सी मिली थी उनको। अमरावती में रहते थे, उर्दू में गज़ल का बहुत बड़ा माहौल, वो उस माहौल से बहुत अधिक परिचित थे, खुले मिले थे। गज़ल उनके लेखन में समा गई, गज़ल लिखी। और आज एक बहुत बड़ी बात है कि नागपुर के ही एक बहुत अच्छे साहित्यकार ने उन गज़लों को हिंदी में आपके सामने प्रस्तुत किया। सभी ने यहाँ बताया कि चक्रधर ने अनुवाद किया। नहीं साहब, अनुवाद नहीं किया, चक्रधर ने काव्यानुवाद किया है। और काव्यानुवाद करना सच में उस चीज़ को लिखने से ज़्यादा कठिन काम होता है, क्योंकि काव्यानुवाद करने वाले की ये जिम्मेदारी बन जाती है कि जितना उस साहित्यकार ने, उस कवि ने जिस प्रकार लिखा है, जो जो विशेषताएं हैं वो कम न हो बल्कि थोड़ी सी बढ़ जाए। बड़ा कठिन काम होता है ये। और क्या क्या इसमें पापड़ झेलने पड़ते हैं ये हमको मालूम है, हमने भी कुछ ऐसे ही काम किया था। मैं अजय को बधाई देता हूँ कि एक बहुत अच्छे काम को, बहुत बड़े काम को बड़ी सफलतापूर्वक उन्होंने अंजाम दिया। रही बात जो काव्यानुवाद सामने आया है,
तो होता यह है कि व्यक्ति जिस क्षेत्र में क्रियाशील होता है, साहित्यकार जिस भाषा में रचना करता है या जिस भाषा के साहित्यकारों के बीच रहता है, वो एक अलग बात है। और जब वो काव्यानुवाद करता है तो निश्चित रूप से, जैसा अभी हृदय ने बताया कि नागपुरी हिंदी, मैंने तकरीबन पूरी ये पुस्तक पढ़ ली है और कई जगह मुझको लगा है और आप लोगों को भी लगेगा कि भट्ट जी कहना कहीं कुछ और चाहते थे, चक्रधर ने अपनी कल्पनाशीलता से उसको कुछ और रूप दे दिया। भट्ट जी की आत्मा जरूर ये देख के प्रसन्न होगी कि उनकी कही हुई बात को एक अलग ढंग से आगे बढ़ाया गया है। और रही बात अभी जो गांधी जी ने कहा हिंदी का, हाँ थोड़ा सा इसमें फ्लूइडिटी होना चाहिए था। तो हिंदी की क्या होता है कि जब मराठी आदमी हिंदी में लिखता है तो मात्राओं में कुछ न कुछ तो फर्क पड़ जाता है, बड़ा स्वाभाविक है। उसको दुरुस्त कर दिया जाए तो और ज़्यादा बात बढ़ जाती है। चक्रधर चूँकि मराठी भाषी, हिंदी में लिखा इन्होंने, कुछ बातें ऐसी आ गई है जो आमतौर पे हिंदी में, जैसे अब सामने देखा पाव शब्द यानी पाव रोटी वाला होता है या 1/4 होता है, हिंदी में होता है पाव, मराठी में पाव चलता है। तो वो इन्होंने लिखा वो चलता है यहाँ पे, और वो भी फ्रंट पेज वाली बात है। वो हिंदी वाले को थोड़ा लगेगा कि ये पाव क्या होता है, तो पाँव होता है, पाँव यानी पैर, पद, लेकिन पाव चूँकि मराठी में चलता है। इन्होंने और भी ऐसे कई शब्द है जो सुरेश भट्ट ने जिस ढंग से लिया था वैसे के वैसे यहाँ पे उसमें गलती कुछ नहीं है, वो स्वाभाविक फ्लो में चलते चला गया है। और काव्यानुवाद में 2, 4, 5, 6 कविता रहती तो बात अलग थी, पूरे के पूरे ग्रंथ का काव्यानुवाद करना एक पापड़ बेलने वाली बात है, हिमालय पे चढ़ने वाली बात है। मैं चक्रधर को बधाई देता हूँ कि उन्होंने इस कठिन काम को बहुत खूबी से अंजाम दिया और भविष्य में भी वो ऐसा ही करते रहेंगे। शुक्रिया, धन्यवाद।